सूरज निवडुंगे, तुम्ही सांगू शकता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं एक्झाम्पल? अनम्यूट करून बोलायचं आहे तुम्ही, असं तुमचा आवाज नाही येणार, तुम्हाला ते अनम्यूटचं बटन दाबून आवाज काढू द्या. ठीक आहे. एनिवेज मी सांगतो तुम्हाला, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं तुमचं बोलू शकता की तुम्ही आय राईट अ लेटर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला काय बोलू शकतो? आय एम रायटिंग अ लेटर. प्रेझेंट परफेक्ट टेन्सला काय बोलू शकतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव रिटन अ लेटर. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झालं. प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. हे काय झालं तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो आहे. मी पत्र लिहित आलेलो आहे असा त्याचा अर्थ होतो. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. ठीक आहे. पुढे पास्ट टेन्सचा आता बोलून टाका. पास्ट टेन्सचं बोलून टाका तुम्ही. पास्ट टेन्सचं पण भरपूर सोपं आहे. पहिलं काय सिंपल पास्ट टेन्स काय येईल? आय रोट अ लेटर येईल. त्याच्यानंतर पास्ट सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्स आय वॉज रायटिंग अ लेटर येईल. आय वॉज रायटिंग अ लेटर. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स आय हॅड येईल. पास्ट परफेक्ट टेन्स आय हॅड रिटन अ लेटर. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो होतो. मी पत्र लिहित आलेलो होतो. त्याला आपण म्हणतो आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. पत्र लिहित आलेलो होतो. त्यानंतर शेवटचं राहिलं फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलू शकता. फ्युचर टेन्सच्या बाबतीमध्ये तुम्ही काय बोलू शकता? आय विल राईट अ लेटर. त्याच्यानंतर कंटिन्युअस टेन्स आय विल बी रायटिंग अ लेटर. आय विल बी रायटिंग अ लेटर. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स येईल आय विल हॅव रिटन अ लेटर. परफेक्ट टेन्स काय? आय विल हॅव रिटन अ लेटर. परफेक्ट टेन्स आय विल हॅव रिटन अ लेटर. त्याच्यानंतर आय विल हॅव रिटन अ लेटर. त्याच्यानंतर आपण काय बोलू शकतो? आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. आता त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ना, आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. मी पत्र लिहित आलेलो असेन. मी पत्र लिहित आलेलो असेन असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर आपण टेन्सेस क्विकली बघून घेतलाय. त्याच्यानंतर आता सेंटेन्स स्ट्रक्चर. आता बघा त्याच्या खाली जो सेंटेन्स स्ट्रक्चरचा प्रकार दिलेला बघा, लँग्वेज स्टडीवरती तुमचा सगळा पेपरचं ग्रामर अवलंबून आहे. 11th स्टँडर्डच्या बोर्डमध्ये जी काही तुमची परीक्षा आहे, तर सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर आता तुम्ही मला टाइप्स ऑफ सेंटेन्सेसचं एक्झाम्पल द्या. पॉझिटिव्ह सेंटेन्सचं एखादं एक्झाम्पल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज असर्टिव्ह सेंटेन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज असर्टिव्ह सेंटेन्स. एक तुम्ही एक्झाम्पल द्या. पॉझिटिव्ह म्हणजे काही चालेल. आय राईट अ लेटर पॉझिटिव्ह. किंवा आपण बोलू शकतो इट इज अ बिग एलिफंट. पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आर व्हेरी यू कॅन से सिंपल काइंड ऑफ सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स स्पेसिफिकली यू कॅन टेल आय विल नॉट राईट अ लेटर. ओके. ही वॉज नॉट अ स्मार्ट पर्सन. हे तुम्ही निगेटिव्ह नो नॉट वगैरे असेल तर त्याचा अर्थ होतो इट बिकम्स अ निगेटिव्ह सेंटेन्स. नो नॉट वगैरे असेल तर इट बिकम्स अ निगेटिव्ह सेंटेन्स. देन इम्परेटिव्ह. आता इम्परेटिव्हचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू मीन बाय इम्परेटिव्ह? व्हॉट डू यू मीन बाय इम्परेटिव्ह? इम्परेटिव्ह मीन्स कमांड. इम्परेटिव्ह मीन्स कमांड. आता कमांडचं एक्झाम्पल काय बोलू शकता? ओपन द डोअर. सिट ऑन द चेअर. ओपन द डोअर. त्याच्यानंतर तुम्ही बोलू शकता गो टू स्लीप. डू स्टडी. याला आपण बोलतो इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कमांड एक प्रकारची बोलताय त्याच्यामध्ये. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आश्चर्यचकित सेंटेन्सेस. हाऊ बिग एलिफंट इट वॉज. किंवा आपण बोलू शकतो हाऊ लव्हिंग माय मदर इज. व्हॉट अ बिग एलिफंट. व्हॉट अ नाईस सिनारिओ. व्हॉट अ नाईस पिक्चर. हाऊ ग्रेट लीडर असं आपण बोलू शकतो. व्हॉट अ ग्रेट लीडर. असे बरेच काही एक्झाम्पल्स आहेत. हाऊ आणि व्हॉटने सुरू होतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि त्याच्या एंडमध्ये तुम्हाला एक्सक्लेमेशन मार्क मिळतं. क्वेश्चन्सचे दोन प्रकार कोणते तुम्ही सांगू शकता का? देर आर टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स? कॅन यू टेल मी व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ क्वेश्चन्स? WH and verbal. बरोबर. टू टाइप्स ऑफ क्वेश्चन इज WH क्वेश्चन्स अँड वर्बल क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स इज लाईक व्हॉट इज युअर नेम. या WH क्वेश्चन मला सगळं सांगू शकतो कोणी? WH काय काय आहे त्याच्यामध्ये सगळं सांगा मला. काय काय येतं WH मध्ये? What, when, where, how much. What, where, When. how much, How much. where. When. त्याच्यानंतर whom. When. whom पण येतं. WH Whose. when whom पण येतं. whose पण येतं त्याच्यामध्ये. whom आहे whose Which, आहे why, त्याच्यामध्ये. where, how. विच, वाय, वेअर बेसिक गोष्टी आहेत. विच, वाय, वेअर त्याच्यामध्ये हाऊ येईल. तर हे सगळे WH झाले.
आणि वर्बल क्वेश्चन मीन्स इट स्टार्ट्स विथ अ वर्ब. वर्बल क्वेश्चन are. मीन्स इट स्टार्ट्स विथ अ वर्ब. इज पासून सुरू होतो, आर पासून सुरू होतं, To be for हॅज more on. हॅज पासून सुरू होऊ शकतं, वॉज पासून सुरू होऊ शकतं, वेअर पासून सुरू होतं. सो दॅट इज कॉल्ड एज वर्बल क्वेश्चन्स. ओके. नाऊ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. ग्रामरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. फ्रेमिंग क्वेश्चन्स, निगेटिव्ह, व्हॉइस, रिपोर्टेड स्पीच, जॉईनिंग सेंटेन्सेस. आता व्हॉइस आणि रिपोर्टेड स्पीच म्हणजे इनडायरेक्ट, डायरेक्ट स्पीच तुम्हाला माहिती आहे. फ्रेमिंग क्वेश्चन्स मध्ये तुम्ही क्वेश्चन टॅग माहिती असेल ते आहे. निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं आहे, त्याच्यामध्ये जॉईनिंग सेंटेन्सेस आहे, त्याच्यामध्ये सेंटेन्सला जॉईन करण्याचा. तर हे सगळे म्हणजे सगळं ग्रामॅटिकल पार्ट तुम्हाला 11वीच्या जो काही परीक्षा आहे बोर्ड एक्झामिनेशन त्याच्यामध्ये येईल तुम्हाला. त्याच्यानंतर आता वोकॅब्युलरी अँड वर्ड बिल्डिंग. आता हे जर सगळं ना तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असं लिहिलेलं आहे 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये. ठीक आहे. तर लँग्वेज स्टडीमध्ये हे वोकॅब्युलरी आणि वर्ड बिल्डिंग. आता हे काय आहे तर वोकॅब्युलरी आणि वर्ड बिल्डिंग म्हणजे तुमची शब्द संपत्ती. बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी आल्या पाहिजेत. एक म्हणजे काय आलं पाहिजे तुम्हाला ग्रामर आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वोकॅब्युलरी असली पाहिजे. दोन गोष्टी असतील तर इंग्लिशमध्ये तुम्हाला कसल्याच प्रकारची अडचण येणार नाही. सो सिनॉनिम अँटोनिम म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द. ओके. त्याच्यानंतर बरेच आहेत ते आपण एक वेगळं लेक्चर ठेवू त्याच्यामध्ये. वर्ड रेजिस्टर आहे, रूट वर्ड, प्रेफिक्स, सफिक्स, कनोटेशन, डिनोटेशन, कलेक्शन, कोलोकेशन, डेरिव्हेटिव्ह, कंपाऊंड वर्ड्स, मायनर प्रोसेस ऑफ वर्ड्स बिल्डिंग, ब्लेंड. हे थोडंसं एक ऍडव्हान्स लेवलचं आहे. ते तुमचं एक स्पेशल लेक्चर होईल त्याच्यामध्ये मी सांगेन. स्पीच पाहिजे तुम्हाला, प्रोनाउन्सिएशन आहे, सिलेबल्स, स्ट्रेस. फॉर एक्झाम्पल हे कसं आहे तुमच्या बोलण्याच्या वरती आहे. आता फॉर एक्झाम्पल प्रोनाउन्सिएशन म्हणजे तुमचे उच्चार. सिलेबल म्हणजे काय? सिलेबल म्हणजे तुम्ही बोलताना किती वेळा तुम्ही तुमचं टोन चेंज करता. फॉर एक्झाम्पल आपण असं बोलू शकतो की कन्झर्वेटिव्ह, मग कन्झर्वेटिव्ह 4 वेळा तुम्ही टोन चेंज केला म्हणून ते काय झालं 4 सिलेबल वर्ड झाला. रश, रश काय एका टोन मध्येच बोलताय तुम्ही, रश मोनोसिलेबल वर्ड झाला. स्ट्रेस, आयनोटेशन, राईम्स, रिदम, ऍक्सेंट ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या स्पीचच्या रिलेटेड आहेत, म्हणजे बोलण्याशी रिलेटेड आहेत. आणि वोकॅब्युलरी वर्ड बिल्डिंग हे तुम्ही सगळीकडेच आहे, रिडिंग रायटिंग सगळ्यामध्येच होईल. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच अँड स्टायलिस्टिक डिव्हाइसेस. आता हे फिगर्स ऑफ स्पीच या ग्रामरचा एक वेगळा पार्ट आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. फ्रेजेस, प्रॉवर्ब्स, मॅक्झिम्स अँड देअर युसेज. फंक्शनल ग्रामर. आता फंक्शनल ग्रामर म्हणजे काय तर एडिटिंग मध्ये तुम्ही वापरता, ओमिशन मध्ये वापरता, फाइंडिंग एरर्स मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॉमन जॅक्स मध्ये, एरर्स मध्ये ह्या गोष्टी वापरू शकतात. आता आईस ब्रेकर आपण करू. आता तुम्हाला बोलायचं आहे, आता तुम्ही जर बोलले नाही तर आपण इथेच लेक्चर थांबवायचं आहे. लक्षात आलं का? आता हे तुमचा पार्ट आहे बोलण्याचा. ठीक आहे. आता तुम्हाला बोलायचं आहे. आता तुमच्यापैकी आता बघा, रीड द फॉलोइंग हे सगळं तुमच्या 11वीच्या पुस्तकातलंच आहे, टेक्स्टबुक मधलंच घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे तुमचं असं नका विचार करू की सरांनी काहीतरी मनाचं घातलेलं आहे, असं नाहीये. तुम्ही 11वीच्या टेक्स्टबुकचा पहिला चॅप्टर उघडून बघा. बिईंग नेबरली आईस ब्रेकर्स असं त्याच्यात दिलं. आता आईस ब्रेकरचा अर्थ काय असतो स्टुडंट्स? भरपूर चांगला पॉप्युलर वर्ड आहे आजकाल. आईस ब्रेकरचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू मीन बाय आईस ब्रेकर्स? नाही माहिती कोणाला? व्हॉट डू यू मीन बाय आईस ब्रेकर? येस, नाही माहिती कोणाला आईस ब्रेकर? बघा आईस ब्रेकर म्हणजे काय असतं की एक तोंड ओळख म्हणजे आईस ब्रेकर. म्हणजे समजा तुम्ही वर्गामध्ये गेलात, नवीन वर्गामध्ये समजा, तर कॉलेजमध्ये गेलात, मग पहिल्यांदा काय आहे, पहिल्यांदा तुमचे जे काही कलिग्स असतील, तुमचे फ्रेंड असतील, तुमच्या शाळेतले जे दुसरे मुलं असतील, त्यांच्याबरोबर तुमची ओळख होणं, तोंड ओळख होणं गरजेचं आहे. त्याला आपण आईस ब्रेकर म्हणतो. आईस ब्रेकर म्हणजे काय तर इट इज लाईक अन इंट्रोडक्शन. सो आता तुमचं इंट्रोडक्शन पण आपल्याला करायचं आहेच. तुम्ही काय कराल? रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड मार्क दोज दॅट अप्लाय टू यू. ठीक आहे. आता तुम्हाला प्रत्येकाला मी विचारतो, प्रत्येकाने हे वाचायचं आहे आणि त्यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला लागू पडते, कोणती गोष्ट तुम्हाला लागू पडते अशी कोणती तरी एकच गोष्ट तुम्हाला सांगायची. कोणती गोष्ट सांगायची? एकच गोष्ट सांगायची. किती गोष्टी आहेत तिकडे? 1 2 3 4 5 6 गोष्टी आहेत. मग तुम्हाला एक गोष्ट कोणती तरी सांगायची त्यामध्ये. ठीक आहे. आता एकेकाने सांगायचंय, तुम्ही आता बोलायला पाहिजे. अनम्यूट करा. अनम्यूट कसं कराल तुम्ही? अनम्यूट जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती क्लिक करा, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मध्यभागी क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला म्यूट अनम्यूटचं बटन दिसून येईल त्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही जेव्हा मोबाईलमध्ये कुठे क्लिक करायचं तुम्हाला स्क्रीनमध्ये म्हणजे मध्यभागी. ओके. जिकडे तुम्हाला प्रेझेंटेशन दिसत असेल ना, जिकडे तुम्हाला प्रेझेंटेशन दिसत असेल त्या प्रेझेंटेशन वरती तुम्ही क्लिक करा आणि त्याच्यानंतर डाव्या साईडला लाल कलर मध्ये तुम्हाला म्यूट अनम्यूटचं बटन दिसून येईल त्यामध्ये. ठीक आहे. सो आता प्रत्येकाने बोला. तर आता पुरुषोत्तम कुलकर्णी, तुम्ही पहिल्यांदा बोला की तुम्ही कोणतं